हॅलो एव्हरीवन. तर दररोजप्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर आपण आजचं जे आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे सुरुवातीला जाणून घेऊया. तर तुम्हाला माहिती असेल की जे आशा आणि अंगणवाडी वर्कर्स असतात तर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचा कर्मचारी वर्ग असतो. तर आज त्यांच्या काही अडचणींबद्दल आर्टिकलमध्ये चर्चा केली आहे. कोणकोणत्या अडचणी आहेत तर या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांची सध्याची कामाची स्थिती, त्यानंतर मिळणारं मानधन आणि हक्क हे सध्या त्यांच्या कामाच्या प्रमाणामध्ये तेवढे जास्त भेटत नाहीयेत. आणि आजच्या आर्टिकलमध्ये मुख्य करून हा विषय का निवडला गेला तर सध्या या कर्मचाऱ्यांच्या हक्काबद्दल एक मोठं आंदोलन पश्चिम बंगालमध्ये चालू आहे आणि तेथे त्यांनी अशा मागण्या केल्या आहेत की त्यांचं सध्याचे जे मानधन आहे ते वाढवावं. पण मोठ्या प्रमाणावर पाहिलं तर हा फक्त एका राज्यापुरता प्रश्न असून पूर्ण देशाच्या पातळीवर हा मुद्दा सध्या गंभीर आहे. याबद्दल बरेच मुद्दे आजच्या आर्टिकलमध्ये सांगितले आहेत. तर आता आपण पूर्ण आर्टिकल पाहूया. तर आर्टिकलचं नाव आहे राईट टू डिग्निटी ऑन आशा अँड अंगणवाडी वर्कर्स प्रोटेस्ट. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. राईट म्हणजे हक्क, डिग्निटी म्हणजे मान सन्मान किंवा प्रतिष्ठा, प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन आणि आशा म्हणजे आशा कर्मचारी. तर या आशाचा एक फुल फॉर्म सुद्धा आहे. तर तो म्हणजे ॲक्रिडेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट आणि अंगणवाडी वर्कर्स म्हणजे अंगणवाडी सेविका. तर आता आपण या लाईनचा अर्थ माहिती करून घेऊया. तर राईट टू डिग्निटी म्हणजे सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी दिला जाणारा हक्क. तर या वाक्याचा अर्थ आहे आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागणूक मिळावी आणि त्यांच्या आंदोलनाची कारण काय आहेत हे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यावे. पुढची लाईन पाहूया. गव्हर्नमेंट मस्ट एन्श्युअर इक्विटेबल पे फॉर आशा वर्कर्स. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. एन्श्युअर म्हणजे खात्री करणे, इक्विटेबल पे म्हणजे न्याय्य आणि समान वेतन. तर या वाक्याचा अर्थ आहे सरकारने आशा कर्मचाऱ्यांना समान आणि पुरेसं वेतन मिळेल याची जबाबदारीने खात्री करणं आवश्यक आहे. म्हणजेच आजच्या महागाईच्या काळामध्ये या आशा कर्मचाऱ्यांना एक मुबलक प्रमाणामध्ये वेतन मिळावं याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. कारण यांचं जे काम असतं ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे आरोग्य आणि या संबंधीच्या सेवा जर त्यांनी चांगल्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर एक मूळ पाया म्हणून त्यांची काळजी सुद्धा घेणं सरकारची खूप महत्वाची जबाबदारी आहे. हे आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. द ऑनगोइंग प्रोटेस्ट बाय आशा अँड अंगणवाडी वर्कर्स इन वेस्ट बेंगाल डिमांडिंग देअर वेजेस बी इन्क्रीज टू 15,000 a month is a sour reminder of efforts to deny them permanent employee status despite their centrality to many national and state welfare schemes. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. ऑनगोइंग म्हणजे सध्या सुरू असलेले, प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन, डिमांडिंग म्हणजे मागणी करणे, वेजेस म्हणजे पगार किंवा आपण त्याला मानधनही म्हणू शकतो, सावर रिमाइंडर म्हणजे कटू आठवण म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल खूप वाईट पद्धतीने किंवा कडवटपणे आठवण करून देणे, एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, डिनाय म्हणजे नाकारणे, परमनंट एम्प्लॉय स्टेटस म्हणजे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा दर्जा, डिस्पाइट म्हणजे असं असूनही, सेंट्रॅलिटी म्हणजे केंद्रस्थानी असलेली भूमिका आणि वेलफेअर स्कीम्स म्हणजे कल्याणकारी योजना. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की पश्चिम बंगालमधील आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं सध्या सुरू असलेलं जे आंदोलन आहे, ज्यांच्यामध्ये त्यांची अशी मागणी आहे की महिन्याचं मानधन आहे ते 15,000 रुपये झालं पाहिजे. तर ही जी मागणी आहे या कर्मचाऱ्यांची ही फक्त पगारीपुरतीच मागणी नसून अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कल्याणकारी योजनांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका या आशा आणि अंगणवाडी वर्कर्स कडून बजावली जात असतानाही त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा दर्जा नाकारल्यामुळे सध्या ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे हे जे आंदोलन केलं तर या आंदोलनातून त्यांनी या सर्व प्रयत्नांची कशा प्रकारे गरज आहे याची कटू आठवण करून दिली आहे. या सर्व गोष्टी आपण या लाईन मध्ये पाहिल्या. पुढची लाईन पाहूया. द इंदिरा गांधी गव्हर्नमेंट डिनाइड द फर्स्ट ऑफ मेनी ऑफ दीज वर्कर स्टेटस अंडर द इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम ICDS, लेइंग अ फाउंडेशन दॅट इंडिया हॅज कंटिन्यूड टू बिल्ड ऑन टू बायपास लेबर लॉज. डिनाइड म्हणजे नकार देणे, वर्कर स्टेटस म्हणजे कामगार म्हणून मान्यता आणि ICDS ही एक भारत सरकारतर्फे चालवली जाणारी योजना आहे. तर याचा मराठीमध्ये अर्थ आहे एकात्मिक बालविकास योजना. लेइंग अ फाउंडेशन म्हणजे पायाभरणी करणे किंवा एकदम सुरुवातीची गोष्ट करणे. कंटिन्यू टू बिल्ड ऑन म्हणजे पुढे कायम ठेवणे. बायपास म्हणजे टाळणे आणि लेबर लॉज म्हणजे कामगारांच्या हक्काबद्दलचे कायदे. तर या वाक्याचा असा अर्थ आहे की इंदिरा गांधी सरकारने ICDS या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना फिक्स जे सरकारी कामगार असतात तो दर्जा नाकारून या अंगणवाडी आणि आशा वर्कर्सला ते कोणत्याही प्रकारचे एक फिक्स सरकारी कामगार नाहीयेत हे ठरवण्याची सुरुवात केली. म्हणजेच तो दर्जा नाकारून त्यांनी या गोष्टीला पायाभरणी केली. आणि त्यानंतर इंदिरा गांधीच्या नंतर आलेल्या पुढच्या सरकारांनी कामगार कायद्यांना टाळण्यासाठी नेहमी त्याच प्रकारची व्यवस्था पुढे उभारली. म्हणजेच त्या पुढच्या सरकारांनी कामगार कायदे टाळण्यासाठी इंदिरा गांधी सरकारने ज्याप्रमाणे या कामगारांना एक सरकारी नोकर आहेत असं मानलं नाही, तसंच पुढच्या सरकारांनी तीच प्रथा सुरू केली असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ऍज द वर्कलोड इन्क्रीज्ड द फॉर्मेशन ऑफ नॅशनल युनियन फॉलोड इन 1989 बट इवन in the liberalization era, the state created the category of scheme workers and expanded social schemes but not permanent government jobs. तर
तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. वर्कलोड म्हणजे कामाचं प्रमाण, इन्क्रीज म्हणजे वाढत जाणे, फॉर्मेशन म्हणजे निर्मिती किंवा स्थापना होणे, नॅशनल युनियन म्हणजे राष्ट्रीय संघटना, इव्हन म्हणजे जरीही, लिबरलायझेशन एरा म्हणजे उदारीकरणाचा काळ, क्रिएटेड द कॅटेगरी म्हणजे एक नवीन वर्गवारी निर्माण करणे, स्कीम वर्कर्स म्हणजे एखाद्या योजनेखाली काम करणारे कर्मचारी, एक्सपांड म्हणजे वाढवणे किंवा विस्तार करणे, आणि गव्हर्नमेंट जॉब म्हणजे कायमस्वरूपी असणारे सरकारी नोकर. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की जसं जसं कामाचं ओझं वाढत गेलं या आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्सवर, तशी त्यांनी एकजूट असावी म्हणून एक राष्ट्रीय संघटना 1989 मध्ये स्थापन केली, आणि ती संघटना स्थापन केली असून सुद्धा अशा परिस्थितीतही म्हणजेच 1989-90 हा जो उदारीकरणाचा काळ होता, त्या काळामध्ये राज्याने हे जे अंगणवाडी वर्कर्स आणि आशा वर्कर्स आहेत त्यांना योजनेमधून काम करणारे कर्मचारी म्हणूनच त्यांचा एक वर्ग निर्माण केला, आणि ही जी योजना होती ती योजना पुढे वाढवली, पण त्यांना कधीच कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या म्हणून त्यांच्या पदांना मान्यता दिली नाही, असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस अमीरबी 1996 ट्रायब्युनल डिसिजन फर्दर एक्सक्लुडेड अंगणवाडी वर्कर्स फ्रॉम द सेट ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई इवन ॲज द टॉप कोर्ट एक्सपांडेड द राईट टू फूड अँड दस द नीड फॉर दीज वर्कर्स इन 2004. तर या वाक्यातील अवघड शब्दांचा अर्थ पाहूया. ट्रायब्युनल डिसिजन म्हणजे न्यायालयाच्या एका निर्णयानुसार, एक्सक्लुडेड म्हणजे वगळणे, सेट ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा एक वर्ग, एक्सपांडेड म्हणजे वाढवणे, राईट टू फूड म्हणजे अन्नाचा मूलभूत अधिकार, म्हणजेच प्रत्येकाला देशामध्ये मूलभूत आणि मुबलक प्रमाणामध्ये अन्न मिळालं पाहिजे असा अधिकार. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की 1996 मध्ये जी एक केस झाली होती कर्नाटक राज्य विरुद्ध अमीरबी, तर या केसमध्ये जो कोर्टाने निर्णय दिला, तर त्या निर्णयामुळे हे जे अंगणवाडी कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी या वर्गातून अधिकृतरित्या वगळण्यात आलं. पण जरी 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना मुबलक प्रमाणामध्ये अन्न भेटलं पाहिजे तर हा अधिकार वाढवून त्यांच्या गरजेची व्याप्ती वाढवली, तरी सुद्धा हे जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना या वर्गातून काढलं ही एक प्रकारची विसंगती आहे. म्हणजेच 1996च्या निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी मानलं गेलं नाही, जरी नंतर त्यांनी केलेल्या कामाची गरज ही खूप अधिक वाटत होती, असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द आशा प्रोग्राम टूक रूट इन मिड 2000s अँड फॉलोड अ सिमिलर ट्रॅजेक्टरी विथ द गव्हर्नमेंट फ्रेमिंग देम ॲज ॲक्टिव्हिस्ट्स. टूक रूट म्हणजे स्थिरावणे किंवा सुरुवात होणे, मिड 2000s म्हणजे इसवी सन 2000च्या आजूबाजूचा काळ, ट्रॅजेक्टरी म्हणजे धोरणात्मक बदल, फ्रेमिंग म्हणजे अधिकृतरित्या स्वरूप देणे, आणि ॲक्टिव्हिस्ट्स म्हणजे कार्यकर्ते. तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की 2000च्या दशकाच्या मध्यामध्ये हे जे आशा वर्कर्स होते त्यांच्यातर्फे जो आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यक्रम सुरू केला होता, तर तो कार्यक्रम खूप चांगल्या प्रमाणामध्ये देशामध्ये रुजला होता, आणि अंगणवाडी प्रमाणे सरकारने त्यांना सुद्धा एक कार्यकर्त्याच्या स्वरूपामध्ये काम करणारे म्हणून कोणत्याही प्रकारचा सरकारी दर्जा देण्याचं टाळलं. म्हणजेच सुरुवातीला जी परिस्थिती अंगणवाडीच्या कामगारांबद्दल होता तसेच नियम आता सरकारने हे जे आशा वर्कर्स होते त्यांना सुद्धा लागू केले, कारण ह्या दोनही क्षेत्रातील काम करणारा जो वर्ग होता तो जवळजवळ सारखाच होता, म्हणून सरकारने या गोष्टीची एक सोपी सोडवणूक म्हणून या दोघांना आता कर्मचारी म्हणून दर्जा देणं टाळलं. पुढची लाईन पाहूया. वर्स इन 2010s when the government employer and workers union recommended job regularization, minimum wages and pension and gratuity for ASHA workers at the 45th labor conference, successive UPA and NDA governments chose not to implement this. वर्स म्हणजे आणखी वाईट परिस्थिती निर्माण होणे, एम्प्लॉयर म्हणजे ज्यांच्यातर्फे नोकरी दिली जाते तसे व्यक्ती किंवा संघटना, वर्कर्स युनियन म्हणजे कामगार संघटना, रिकमेंडेड म्हणजे शिफारस करणे, मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन, जॉब रेग्युलरायझेशन म्हणजे नोकरी कायम करणे म्हणजेच एक प्रकारे सरकारी नोकरीसारखा दर्जा देणे, पेन्शन म्हणजे निवृत्तीनंतरचं वेतन, ग्रॅच्युइटी म्हणजे पूर्ण जॉब केल्यानंतर रिटायरमेंटच्या काळामध्ये जी एक रक्कम दिली जाते तशी रक्कम, सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट्स म्हणजे त्यानंतरचे येणारे सरकार, आणि युपीए आणि एनडीए हे जे आहेत ते जे वेगवेगळे सरकार एकत्र येऊन बनले होते त्यांची नावं आहेत. इम्प्लिमेंट म्हणजे अंमलात आणणे. तर इथे असं दिलंय की एक गंभीर बाब म्हणजे असं की 2010च्या दशकामध्ये जेव्हा 45वी कामगार परिषद झाली तर त्या परिषदेमध्ये जे वेगवेगळे व्यक्ती किंवा गट आले होते, म्हणजेच सरकार, जे नोकरी देणारा वर्ग असतो आणि कामगार संघटना, तर या सर्वांशी आशा कर्मचाऱ्यांसाठी नोकरी नियमित करण्याबद्दल, त्याचबरोबर त्यांना एक किमान वेतन देण्याबद्दल, पेन्शन देण्याबद्दल आणि ग्रॅच्युइटीची शिफारस केली गेलेली असतानाही पुढे येणारे जे सरकार होते म्हणजेच युपीए सरकार आणि एनडीए सरकार, तर या सरकारांनी यासारख्या कोणत्याही गोष्टी प्रत्यक्षात अंमलात आणल्या नाहीयेत असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इन 2015 द एनडीए गव्हर्नमेंट स्लॅश्ड द आयसीडीएस बजेट अँड दीज वर्कर्स हॅव बीन प्रोटेस्टिंग सिन्स ॲट रेग्युलर इंटरव्हल्स जस्ट टू मेक एंड्स मीट. स्लॅश्ड म्हणजे मोठ्या प्रमाणावर कपात करणे, आयसीडीएस बजेट म्हणजे आयसीडीएस या योजनेसाठी देण्यात आलेले पैसे भारत सरकारच्या अर्थसंकल्पामधून, प्रोटेस्टिंग म्हणजे
म्हणजे आंदोलन करणे, रेग्युलर इंटरव्हल्स म्हणजे ठराविक काळानंतर, आणि मेक एंड्स मीट म्हणजे कसाबसा खर्च भागवणे. तर इथे असं दिलंय की 2015 मध्ये जे एनडीए सरकार होतं त्यांनी ही जी ICDS स्कीम आहे या स्कीमसाठी अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कपात केली. म्हणजे या स्कीमसाठी जर भारत सरकार सुरुवातीला 100 रुपये जर देत असेल तर 2015च्या सरकारने त्या स्कीमला 60 ते 70 रुपये दिले. अशा मोठ्या प्रमाणावर भारत सरकारने या स्कीम मध्ये कपात केली आणि या सर्व परिस्थितीमुळे त्यांना आजच्या काळामध्ये जगण्यासाठी पुरेसं आणि पगार मिळावी यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा आंदोलन करावे लागत आहे, असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द सेंटर ऑल्सो फ्रोज इट्स कॉन्ट्रीब्युशन टू these workers pay in 2018 in effect leaving आशा and अंगणवाडी पर्सोनल टू absorb fiscal shocks. फ्रोज म्हणजे स्थिर ठेवले किंवा वाढ न केली, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आर्थिक योगदान, इन इफेक्ट म्हणजे प्रत्यक्षात, पर्सोनल म्हणजे कर्मचारी, ॲब्झॉर्ब म्हणजे त्या परिस्थितीला स्वतःवरून सामोरे जाण्याचा प्रयत्न करणे, आणि फिस्कल शॉक्स म्हणजे अचानक आलेल्या आर्थिक अडचणी. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की 2018 मध्ये भारत सरकारने हे जे आशा आणि अंगणवाडी वर्कर्स होते तर या वर्कर्सच्या वेतनामधील आपला वाटा स्थिर ठेवला. म्हणजेच त्यांनी 2018 मध्ये यामध्ये कोणतीही वाढ केली नाही आणि त्यामुळे अशा आजच्या महागाईच्या काळामध्ये या सर्व वर्कर्सना खूप आर्थिक ताणतणावाला तोंड द्यावे लागले आणि खूप मोठा आर्थिक फटका बसला, असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. टुगेदर विथ द लॅक ऑफ अ गॅरंटी ऑफ बेटर वर्किंग कंडिशन्स फॉर गिग वर्कर्स इन द न्यू लेबर कोड्स द स्टेट हॅज इफेक्टिव्हली exited the social contract for many of its most vulnerable laborers in favor of promoting business metrics and more fiscal headroom at the center. Lack of guarantee म्हणजे कोणत्याही प्रकारच्या हमीचा अभाव असणे, वर्किंग कंडिशन्स म्हणजे कामाच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या अटी, गिग वर्कर्स म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तात्पुरते काम करणारे व्यक्ती, उदाहरणार्थ जे स्विगी झोमॅटो मध्ये डिलिव्हरीचं काम करणारे व्यक्ती असतात तसे. लेबर कोड्स म्हणजे कामगारांसाठी तयार केलेले नियम. इफेक्टिव्हली एक्झिटेड म्हणजे प्रत्यक्षात त्या गोष्टीपासून दूर जाणे. सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे राज्य आणि नागरिक या दोघांमध्ये असणारा एक नैतिक करार, म्हणजेच नागरिकांना ज्या समाज म्हणून सर्व फॅसिलिटी असतात त्या देण्याचं आश्वासन करण्याची जबाबदारी यासाठीची एक नैतिक वागणूक. वल्नरेबल लेबरर्स म्हणजे असुरक्षित कामगार. फेवर म्हणजे एखाद्याच्या दिशेने झुकतं माप देणे, आणि फिस्कल हेडरूम म्हणजे आर्थिक गोष्टींबद्दलची मोकळीक असणे. तर इथे असं दिलंय की गेल्या काही दिवसांमध्ये जे नवीन कामगार संहिता भारत सरकारतर्फे तयार करण्यात आल्या होत्या तर त्यामध्ये डिलिव्हरी सर्व्हिसेसचं काम करतात. तर अशा कामगारांसाठी चांगल्या कामकाजाच्या अटींची हमी नसणे आणि या कामगारांची एक प्रकारची उदासीनता पाहता या राज्याने आपल्या सर्वात असुरक्षित कामगाराशी असलेला सामाजिक करार अप्रत्यक्षपणे मोडून काढला, आणि त्याचबरोबर व्यवसायांसाठी लागणारे निकष आणि केंद्रातील आर्थिक मोकळीक यासारख्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले. म्हणजेच इथे सुद्धा एक प्रकारे हे जे गिग वर्कर्स आहेत त्यांच्या पूर्ण गरजा इथे व्यवस्थित लक्षात घेण्यात आलेल्या नाहीत, आणि सरकारने गरीब कामगारांची जबाबदारी कमी करून व्यवसाय आणि पैशावर जास्त लक्ष दिले. या सर्व गोष्टी या लाईन मध्ये सांगितल्या आहेत. पुढची लाईन पाहूया. स्टेट्स डू बिल्ड मोर पॉवर इन हायरिंग अँड डिस्प्यूट रेझोल्युशन अँड आर ऑल्सो मोर vulnerable to electoral pressure which unions have taken advantage of, but there is also considerable disparity between states. Build power म्हणजे अधिकारांचा होईल तेवढा जास्त वापर करणे. हायरिंग म्हणजे भरतीची प्रक्रिया. डिस्प्यूट रेझोल्युशन म्हणजे वादाचं निराकरण करणे किंवा वाद सोडवणे. इलेक्टोरल प्रेशर म्हणजे निवडणुकीचा दबाव. टेकन ऍडव्हान्टेज ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचा फायदा करून घेणे, आणि कन्सिडरेबल डिस्पॅरिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर दिसणारी तफावत. तर इथे असं दिलंय की भरती आणि वाद निवारणाच्या बाबतीमध्ये राज्याकडे खूप जास्त अधिकार असतात आणि निवडणुकीच्या दबावालाही ते अधिक संवेदनशील असतात. या सर्व गोष्टींचा फायदा ही जी संघटना होती आशा आणि अंगणवाडी वर्कर्सची तर त्यांना घेता आला आहे, पण तरी सुद्धा राज्यामध्ये आणखी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असमानता दिसून येते. म्हणजे राज्याकडे या आशा आणि अंगणवाडी वर्कर्सला ज्या सर्व फॅसिलिटी द्यायच्या त्या सर्व फॅसिलिटीचे अधिकार आहेत, पण सर्व राज्ये समान सुविधा देऊ शकत नाहीत सध्या परिस्थितीमध्ये, असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ऍज सेंट्रल ऑनरेरिया स्टॅग्नेटेड स्टेट्स वेअर कंपेल्ड टू टॉप अप पेमेंट्स फॉर देअर ओन बजेट. ऑनरेरिया म्हणजे मानधन म्हणजेच मिळणारे पैसे. स्टॅग्नेटेड म्हणजे स्थिर होणे. कंपेल्ड म्हणजे भाग पाडले गेले. टॉपअप म्हणजे आणखी भर घालणे किंवा त्या गोष्टीमध्ये आणखी वाढ होणे. आणि ओन बजेट म्हणजे स्वतःचा अर्थसंकल्प. तर इथे असं दिलंय की केंद्र सरकारकडून दिलं जाणारं या आरोग्य क्षेत्रातील मानधन स्थिर झाल्यामुळे जशी जशी महागाई वाढत गेली तसेच राज्यांना या सर्व गोष्टींसाठी स्वतःचेच पैसे द्यावे लागत आहेत, असे या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. प्रिडिक्टेबली वेल्दियर स्टेट्स अँड दोज फेसिंग सस्टेन युनियर प्रेशर हॅव बीन एबल टू ऑफर मोर ऑर ऍडिशनल बेनिफिट्स दॅन फिस्कली कन्स्ट्रेन्ड वन्स. प्रिडिक्टेबली म्हणजे
अपेक्षेनुसार, वेल्दियर स्टेट्स म्हणजे श्रीमंत असणारी राज्य, सस्टेन्ड प्रेशर म्हणजे नेहमी येणारा दबाव, ऑफर म्हणजे देऊ करणे किंवा मग देणे, ऍडिशनल बेनिफिट्स म्हणजे अतिरिक्त फायदे, आणि फिजिकली कन्स्ट्रेंड म्हणजे आर्थिक दृष्ट्या मर्यादा असणारे. तर यापूर्वी आपण जसं पाहिलं की या ज्या सर्व आशा आणि अंगणवाडी वर्कर्स यांच्या संबंधीच्या सर्व ज्या स्कीम्स होत्या तर त्यांच्यासाठी व्यवस्थित प्रमाणावर जे आर्थिक सहाय्य होतं ते देऊ केले जात नव्हतं. तर त्याबद्दलच पुढे या लाईनमध्ये सांगितलंय की स्वाभाविकच आर्थिक दृष्ट्या जी काही सक्षम राज्य आहेत त्यांच्यातर्फे आणि ज्या ज्या राज्यांमध्ये या ज्या आशा आणि अंगणवाडी वर्कर्सच्या संघटना खूप मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण करतायत अशी राज्य या सर्व क्षेत्रासाठी लागणारा अधिक लाभ व्यवस्थितरित्या घेऊ शकत आहेत. पण काही काही राज्य जे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत तर अशी राज्य या सर्व गोष्टींसाठी मुबलक प्रमाणावर सर्व गोष्टींची उपलब्धता या आशा आणि अंगणवाडी वर्करसाठी करू शकत नाहीये असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. म्हणजेच जे चांगले आणि श्रीमंत राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये की सर्व फॅसिलिटी ऑलरेडी आहेत तेच या स्कीमचा आणि त्यांच्या वर्कर्सचा फायदा करून घेत आहेत त्यांच्या ताकदीचा वापर करून, आणि या उलट जे गरीब राज्य आहेत त्यांना या सर्व गोष्टींचा केंद्र सरकारकडून फायदा होत नाहीये असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. नॉनदलेस इट इज अनकॉन्शनेबल दॅट द प्रॅक्टिस ऑफ डिनाइंग दीज वर्कर्स देअर ड्यू स्टील कंटिन्यूज टू बी नोईंगली एक्सप्लॉयटेटिव्ह. नॉनदलेस म्हणजे तरी सुद्धा, अनकॉन्शनेबल म्हणजे एखादी गोष्ट नैतिक दृष्ट्या चुकीची असणे, डिनाइंग म्हणजे नाकारणे, ड्यू म्हणजे योग्य हक्क, नोईंगली म्हणजे जाणीवपूर्वक, आणि एक्सप्लॉयटेटिव्ह म्हणजे शोषण करणारी. तर इथे असं दिलंय की तरीही या कर्मचाऱ्यांचे हक्क जाणून बुजून नाकारणारी ही जी सध्याची परिस्थिती आहे ती आजही सुरू असणे हे एक प्रकारे नैतिक दृष्ट्या चुकीचं आहे, आणि त्यामुळे ही परिस्थिती या आशा आणि अंगणवाडी वर्कर्सला त्यांचं शोषणच केल्यासारखी आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द सेंटर मस्ट लिगली रिक्लासिफाय दीज व्हॉलेंटियर्स ॲज स्टॅच्युटरी एम्प्लॉईज अंडर द कोड ऑफ सोशल सेक्युरिटी गॅरंटिंग मिनिमम वेजेस अँड पेन्शन कव्हरेज. लिगली रिक्लासिफाय म्हणजे कायदेशीररित्या पुन्हा एकदा त्यांचं वर्गीकरण करणे, व्हॉलेंटियर म्हणजे स्वयंसेवक, स्टॅच्युटरी एम्प्लॉई म्हणजे असे कर्मचारी ज्यांना भारत सरकारतर्फे परमनंट कर्मचारी म्हणून मान्यता मिळालेली आहे, कोड ऑन सोशल सेक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षेबद्दलचे नियम, मिनिमम वेजेस म्हणजे किमान मोबदला, आणि पेन्शन कव्हरेज म्हणजे पेन्शन मिळण्याबद्दलची सुरक्षा. तर इथे असं दिलंय की केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षेच्या नियमाखाली हे जे आशा आणि अंगणवाडी वर्कर्स आहेत ज्यांना की सध्या स्वयंसेवक हा दर्जा दिला आहे तर त्यांना कायदेशीररित्या परमनंट असे कर्मचारी म्हणून त्यांना पुन्हा एकदा सगळे हक्क देऊन, एक ठराविक पगार देऊन आणि पेन्शनची हमी देऊन या सर्व आशा आणि अंगणवाडी वर्कर्स आहेत त्यांची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द सेंटर अँड स्टेट्स मस्ट ऑल्सो ब्रिज फिस्कल गॅप्स टू एन्श्युअर इक्विटेबल पे अक्रॉस रिजन्स. ब्रिज फिस्कल गॅप्स म्हणजे दोन गोष्टींमधील आर्थिक तफावत दिसेल ती तफावत किंवा जो फरक आहे तो भरून काढणे. एन्श्युअर म्हणजे एकदाच ठरवून देणे, इक्विटेबल पे म्हणजे योग्य वेतन किंवा योग्य भत्ता, आणि अक्रॉस रिजन्स म्हणजे सर्व प्रदेशामध्ये म्हणजेच सर्व भागांमध्ये. तर इथे असं दिलंय की जे वेगवेगळे प्रदेश आहेत भारतामध्ये जे मानधन मिळण्यामध्ये तफावत आहे सध्या, तर हा जो फरक आहे तो दूर करायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकारांनी या सर्व राज्यात समान पगार मिळावा यासाठी सध्याची जी आर्थिक तफावत आहे ती भरून काढणं गरजेचं आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ओनली बाय इन्स्टिट्यूशनलायझिंग दीज प्रोटेक्शन्स कॅन इंडिया ग्रांट दीज इसेन्शियल वर्कर्स देअर राईटफुल डिग्निटी. इन्स्टिट्यूशनलायझिंग म्हणजे संस्थात्मक रूपामध्ये, प्रोटेक्शन्स म्हणजे संरक्षण देण्यासाठी केलेले उपाय, ग्रांट म्हणजे मान्यता देणे, इसेन्शियल वर्कर्स म्हणजे आवश्यक असणारा कामगार वर्ग, आणि राईटफुल डिग्निटी म्हणजे योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा. तर आतापर्यंतच्या वरच्या आपण वाक्यामध्ये ज्या सर्व गोष्टी पाहिल्या त्या सर्व गोष्टींमधून जे संरक्षणात्मक उपाय मिळतील त्या उपायांना संस्थात्मक स्वरूप दिलं तरच भारत या खूप महत्वाच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच आशा आणि अंगणवाडी वर्कर्सला त्यांचा योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा देऊ शकतो. म्हणजेच या आशा आणि अंगणवाडी वर्कर्सला योग्य कायदे आणि त्यांना जी सध्या वेतनामध्ये असणारं संरक्षण आहे ते दिल्यानंतरच त्यांना पूर्ण सन्मान मिळू शकेल त्यांच्या कामामध्ये असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या आर्टिकलमध्ये हे जे आशा आणि अंगणवाडी वर्कर्स आहेत त्यांच्या सध्या वेतनामध्ये जी अडचण निर्माण झाली आहे, जे कामाच्या परिस्थिती आहेत त्यांच्यामध्ये ज्या अडचणी आहेत या सर्व परिस्थितींबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये माहिती घेतली. धन्यवाद.